आपल्यासोबत आहे छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभेचे आमदार प्रदीप जयस्वाल। नुकतंच प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांचं पण इथून बिगुल वाजलेलं आहे। राज्यामध्ये पहिलं प्रचार कार्यालय झालेलं आहे आणि आज मुख्यमंत्र्यांनी ते उद्घाटन केलेलं। आपण थेट आमदार साहेबांशी बोलूयात। सर, आज पूर्ण महाराष्ट्राला तुम्ही मेसेज दिलाय की तुमचं सगळ्यात अगोदर प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि तुम्ही आता निवडणुकीला सज्ज झालेले आहात, कसं बघतात? कारण की आम्ही या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिले मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी शिवसेनेचं उघडण्यात आलेलं आहे। आज त्यांच्या हस्ते उद्घाटन पण झालेलं आहे। यावेळेस इच्छुकांची चिक्कार गर्दी राहणार आहे, कारण की आज मेळाव्यामध्ये जागा नव्हती। होतं ना किंवा तुम्हाला सांगतो, सर्व समाजाच्या लोकांना माहिती आहे, सर्वांची आम्ही काम करतो, सर्व लोकांना बरोबर घेऊन चालतो। कारण शेवटी काम करत असताना जर तुम्हाला आमदार म्हणून मी वाटतो का, सर्व लोकांबरोबर राहतो, सर्वांबरोबर मी बनत असतो, काही प्रॉब्लेम नाही त्याविषयी। महानगरपालिकेवर यावेळेस भगवा फडकेल 100% महापालिकेवर युतीचा भगवा नक्की पूर्ण तयारी। आम्ही आता एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलं आपल्यासमोर महायुतीच्या भगवा या ठिकाणी फडकेल। यावेळेस शेतकऱ्यांना डायरेक्ट बांधावर जाऊन मदत केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी, कसं बघताय तुम्ही? एकदम चांगली गोष्ट आहे, कारण आज शेतकऱ्यांचा फार महत्वाचा विषय होता। आज शेतकरी इतके परेशान आहे की आज तुम्हाला सांगतो की आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त आज नुकसान झाले असेल। वैजापूर असेल, गंगापूर असेल, पैठण असेल, पूर्ण मराठवाड्यामध्ये आपण पाहिलं असेल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल। आणि त्यासाठी त्यांनी 32,000 कोटीची योजना सुद्धा घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सर्वांनी केली। त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो। अजूनही ते आज लाडक्या बहिणीचा पण हप्ता पडलेला आहे सर्व, कारण की दिवाळीपूर्वी त्यांनी सांगितलं होतं आणि त्या माध्यमातून त्यांनी लाडक्या बहिणीचा सुद्धा आपला हप्ता त्यांनी भरून दिलेला आहे। आपल्यासोबत होते छत्रपती संभाजीनगरचे आमदार मध्यचे प्रदीप जयस्वाल सर। मी अनवर आलम जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर।